नमस्कार, मी संजय वाघमोडे. आज तारीख 19. आज मी आजरा तालुका जिल्हा कोल्हापूर येथील दुर्गम भागातील शाळेवर जात आहे. आणि ते आजरा तालुक्यात मुलं कमी आहेत आणि तसंच पुढं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली परिसरातील काही दुर्गम धनगरवाडे आहेत. या धनगरवाड्यावर पण जाणार आहे. आज मी जे माझ्याबरोबर साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवतो. ह्या लॉंग बुक आहेत. या 10वी वगैरे विद्यार्थी असतात, 5वी पासून 10वी पर्यंतच्या या विद्यार्थ्यांना मी देतो. ह्या 200 पेजेस वह्या आहेत. या बघा, या 200 पेजेस वह्या आहेत. ह्या वह्या आपण 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देतो. या पोत्यात पण वह्या आहेत. या 100 पेजेस वह्या आहेत बघा. ही लहान मुलं असते त्यांना गृहपाठाला वगैरे वह्या लागतात. हे 100 पेजेस आहेत. हे दिवसभर मला जे पाणी लागते पहिला, ते पाणी आपण बाटल्या घेतोय कारण सारखं फिरत असतोय, त्यामुळे पाणी बदल झाला तर आजारी पडायला नको म्हणून हे घेतले. मी काय करतो, प्रत्येक वेळी विद्यार्थी शाळेच्या याद्या पण मागवतो, त्यानुसार ठरवतो आपल्याला कुठल्या शाळेत काय द्यायचं आहे. आता बघा, ही वही आहे, ही चौकोनी वही आहे. शक्यतो 1ली ते 2रीच्या विद्यार्थ्यांना ही चौकोनी वही लागते. ही वही 4 रेघे आहे. बरेच वेळा विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षक 1ली ते 4थी 5वी पर्यंत बघून तुम्ही 4 रेषीय वह्या वापरा, म्हणजे हे 4 रेघी वही देतोय आपण. ह्यात आपण 1लीला काय करतोय, मिक्स म्हणजे 4 रेघी 2 रेघी आणि 1 रेघी समावेश असलेल्या त्या वही आल्या, त्यात 4ही पण रकाने आहेत, त्याच्या पण वह्या देतोय आपण 1ली 2रीला. केवळ हे असे सिंगल लाईन त्रास देतात किंवा इतर पशुसंवर्धन विभागाचे लोक हे सांगतात, त्यावेळी मी माझ्याकडे सगळे GR आहेत शासनाचे, हे GR त्यांना दाखवतो आणि थोडेफार जिथं शक्य होईल तिथं लोकांना एकत्र करून सांगतो. समाज जागृतीविषयी, प्रबोधनविषयी करण्यासाठी सांगतोय. आज माझा मुक्काम आहे तिकडं आणि जे दिवसभर होईल किंवा वहीचा मला शक्यतो नेटवर्क नसल्यामुळे काही वेळेला मला बोलता येत नाही, आपण सविस्तर नंतर बोलतो. जवळजवळ मी आज 100 डझन वह्या घेऊन चाललोय. ठीक आहे, ओके. आणि हे असे सर्वसाधारण विद्यार्थ्यांची माहिती काढतो मी. आणि हे आपण काय करतो, 1ली 2रीच्या विद्यार्थ्यांना देतोय. यात सिस पेन्सिल, खोड रबर, शॉर्पनर, पेन आणि पट्टी आहे. पूर्वी कंपास वापरायचे, आता विद्यार्थी कंपास काय घेत नाहीत, शक्यतो हे किटच मागतात. नमस्कार, मी आता आजऱ्याला चाललोय. आजऱ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि मी आज आजरा तालुक्यातले काही धनगरवाडे आणि जर लवकर झालं तर तसंच पुढं मी आंबोली म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली परिसरात काही दुर्गम धनगरवाडे आहेत. नांगरतास धबधब्याच्या आसपास आता चालत जायला लागते, अशा ठिकाणी जाणार आहे मी. तर मी आता सगळं डिक्कीत भरलंय, तुम्हाला नेहमी दाखवतोय. आज काही डिक्की वगैरे उघडून दाखवत नाही, मला उशीर झालाय. आणि जर आज झालं नाही तर मी तिथंच थांबणार आहे. आणि जर वेळ मिळाला, रेंज असेल तर मी संध्याकाळी तुमच्याशी ऑनलाईन येतो. ओके, बाय. चला, मुलं वाट बघतात. मला रात्री काल 2 मुलांचे फोन आले होते, विशेषतः गेल्या वर्षी, साहेब तुम्ही कधी येताय. मी त्यांना सांगितलं उद्या येतोय, तर मुलांना खूप आनंद झाला. आणि असंच तुमच्या सहकार्याने
दरवर्षी जे मुलांना आनंद मिळतोय तो असाच आपण सर्वजण मिळून पुढं मुलांना देऊया एवढं बोलतो. जय हिंद, जय अहिल्या, जय महाराष्ट्र. तर आज बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 या दिवशी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजय वाघमोडे साहेब यांनी आमच्या चितळे विद्या मंदिर चितळे धनगरवाडा तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर या शाळेसाठी भेट दिली आणि वाड्यावरती या असणाऱ्या मुलांना साहेबांनी आपल्या शुभ हस्ते आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य, वही, पेन, कंपास या पद्धतीचं सगळं शैक्षणिक साहित्य आज आमच्या मुलांना म्हणजे शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर अंगणवाडीतल्या सर्व लहान मुलांना देखील शैक्षणिक साहित्याचं आज त्यांनी आपल्या शुभ हस्ते वाटप केलेलं आहे. मी शाळा प्रशासन, नवीन व्यवस्थापन समिती, सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जमलेल्या गावातील म्हणजे वाड्यावरच्या माता भगिनी, त्याचबरोबर सर्व पुरुष बंधू या सर्वांचे आभार मानतो आणि साहेबांचे सुद्धा पुणे शहर आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.